एकीकडे कॉन्ट्रॅक्टरला काही कोटी रुपये नाही म्हणून आत्महत्या करावी लागते आणि त्या पैशातून मतं घेण्यासाठी या सगळ्या गोष्टीकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आलं का? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. लोकसभेनंतरच ही स्कीम आली ना. यांना आधी लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या नव्हत्या, लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या. आणि स्वतःच कबूल केलं आहे महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी तुमच्याच चॅनलवर की लाडक्या बहिणीमुळे आम्ही तरलो. हा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर मी पाहिला आहे. मला कसं कळणार जगात देशात काय चाललं आहे? तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळतं नाही. या इथे हा मंत्री हे बोलले, ते मंत्री ते बोलले. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या मतामुळे आम्ही तरलो हे मी म्हणत नाही आहे. आत्ताच्या महाराष्ट्र सरकारमधले मंत्री म्हणले, असे अनेक मंत्री म्हणलेत, एक नाही. काही मंत्री एकीकडे कॉन्ट्रॅक्टरचे काही कोटी रुपये दिले नाहीत म्हणून कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात. तुम्ही आकडा जो सांगता तो 4,800 कोटीचा आहे. हा पहिल्या टप्प्यातला आहे. अजून किती येईल माहिती नाही. आता हे जर या इलेक्शन आणखीन झाली जिल्हा परिषद त्याच्यानंतर अजूनही वाढेल, स्कीम बंदही करतील. हू नोज, या सरकारचं काय सांगता येतं आहे? मला सांगा शेतकऱ्यांच्या काय परिस्थिती. म्हणले होते की नाही 7-12 कोरा करीन, सर सकट कर्जमाफी करीन म्हणले होते की नाही इलेक्शनमध्ये, झालं का? नाही झालं. आणि अगो बघा ना, आरोग्य आणि शिक्षण किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याला दोन्हीला कट दिला आहे या सरकारने. रस्त्या मंत्री म्हणत आहे तुमच्या पण चॅनलवर, सत्तेतले मंत्री म्हणले आम्हाला पैसे मिळत नाहीत. मी म्हणत नाही आहे आणि मी खोटे नाटे आरोपी कधी केले नाहीत आणि कधी करणारही नाही.